श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। श्री गुरुचरित्र अध्याय 18। श्री गणेशाय नमः। जय जय जी सिद्धमुनी तू तारक भवारणी सुधार सामुचे श्रवणी पूर्ण केला दातारा शिष्य वचन ऐकोने संतोषला सिद्धमुनी सांगत असे विस्तारोने एका श्रोते एक चित्ते दिल्लवाडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेने एक चित्ते क्वचित काढतय स्थानी श्री गुरु होते गोप्यनी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्रीगुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्ण तटाकात श्री गुरुतीर्थे पावन करीत पंचगंगा समान ख्यात तेथे राहिले द्वादश शब्दे कुरुपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा कृष्ण संगम अत्युत्तम परियसा कुरुक्षेत्री जितके पुण्य त्याहून अधिक असे जाण तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले श्रीगुरु पंचगंगा तीर प्रख्यात असे पुराणाचोर पाच नामे आहे ती थोर सांगेने एकाएकी चित्ते शिवाभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णाची ये संगा प्रयागाहून असे चांगा संगम स्थान मनोहर अमरापूर मणीचे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाण कल्पतरू देव असे अमरेश्वर तया संगमा थोरी अमरेश्वर सदिधरी वस्ती 64 योगिनी शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियसा अमरेश्वर लिंग बर्वे त्यासी वंदनी स्वभावे पूजिता नरे अमर व्हावे विश्वनाथ तोची जाणा प्रयागी करिता माग स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय त्याहून एक स्थाने परियसा उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्ण पश्चिम मुखा शुक्लतीर्थ नाम एका ब्रह्म हत्या पापे जाते औदुंबर सनिदेशी तीन तीर्थे परियसी एकानंतर एक अधिकेसी तीर्थे असती मनोहर कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळोनी सप्तनदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्याची साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू गौप्य होणे अगोचरू राहिले श्रीगुरु तयास्थानी भक्तजन तारणार्थ होणार तीर्थ असे ख्यात राहिले तेथे श्रीगुरुनाथ म्हणून प्रकट आले असता पुढे वर्तमाने भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्रीगुरु परियसा तया ग्रामी द्विजय एक असे वेद अभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्यभूत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणाशी चरू न मिळे परियशी शेंगा ते रांधोनी हर्षी दिवसक्रमी येणेपुरी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती वृद्धरभरी पंचमा यज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्रीगुरु एके दिवशी तया विप्रमंदिराशी गेले आपण भिक्षेशी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्रीगुरुशी पूजा करीत षोडशी गेवढे शेंगा बहुवसी केली होती शकपा पत्र शाखा नैवेद्य भिक्षा करून ब्राह्मणाशी अश्वसिती गुरु संतोषी गेले तुझ्या दारिद्र्य दोषी म्हणून निघते ते वेळी तया विप्राचे गृहात जोका होता वेल उन्नत गेवढा नामे व्याख्यात अंगण सर्व वेष्टिले तया वेलाचे बुडमुड श्री गुरुमूर्ती शेती तत्काळ टाकून देते समोर गेले आपण संगमासी विप्रवनिता तया वेळी दुःख करते पुत्र सकळी म्हणती पहा हो देव दैव बडी कैसा देवे केले आम्ही तया यतीश्वराशी का उपद्रव केला त्याशी आमचा ग्रास छेदून कैसी टाकून दिला भूमीवरी ऐसे पुरी ते नारी दुःख करी नानापुरी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्धाप्रमाणे म्हणे स्त्रियसी तयवेळी जे जे होणार तया जया काळी निर्माण करी चंद्रमौळी तया दिन विश्वदान पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपले आपणची भोगणे पुढल्यावरी काय बोल आपले दैव असता उणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पिरिले तेची भक्षणे कवणावरी बोल सांगे बोल ठेविती यतीश्वराशी आपल्या अर्जवन्न विचारीसी ग्रासर हरितला म्हणसी अविद्यासागरी बुडून तो तारकामासी म्हणून आला भिक्षेशी नेले आमचे हरित दरिद्र दोषी तोची तारी लांबते तया वेलाचे मूळ थोरी जे का वडते ते आपले द्वारी काढू म्हणते तिजोरी खणिता झाला त्यावेळी काढिता वेल मुळाशी लादला कुंभक निदानेसी आनंद झाला बघूसी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले येतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून या वेळेला छेदिले निदान लागले आम्हाशी नर नव्हे तो योगीश्वर होईलीश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला जाऊ दर्शनाशी जाऊनी संगमात श्रीगुरुशी पूजा करती बहुशी वृत्तांत सांगती तयाशी तय वेळा परियसा श्रीगुरु म्हणती तयाशी तुम्ही न सांगे कवणाशी प्रकट करिता आम्हाशी नसेल लक्ष्मी तुमच्या घरी ऐसे पुरी तया द्विजशी सांगे श्रीगुरु परियशी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्रपौत्री नांदल ऐसा वर लागदो न गेली वनिता ते ब्राह्मण श्रीगुरु कृपायशी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे सिद्ध म्हणे नामधारकाचे गुरु महिमा असे ऐसी बजावे तुम्ही मनोमानसी कामधेनू तुझ्या घरी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरापूर महिमानम द्विजदैन्य हरणम अष्टदशोऽध्यायः श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।